नमस्कार शेतकरी मित्रांनो. सकाळी आपण एक मेसेज दिलाय. त्या जिल्ह्यामध्ये वातावरण सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळते. तसेच आता सध्या वातावरण जे आहे ते नगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सक्रिय झालंय. निफाडपासून पूर्वेस 20 ते 22 किलोमीटर अंतरावरती शिर्डी वगैरे परिसरामध्ये लवकरच पाऊस दाखल होणार आहे. अहमदनगर परिसरामधल्या बऱ्याच ठिकाणी आजही पाऊस आहे. सातारा, पंढरपूर वगैरे भागात देखील आजचा पाऊस असणार आहे. छत्रपती संभाजीनगरकडील पश्चिमेकडील भाग म्हणजेच मालेगाव, वैजापूर परिसर, कन्नड परिसर, सिल्लोड परिसर, गंगापूर, पैठण परिसरामध्ये देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातलाही काही ठिकाणी आज पाऊस बरसणार आहे. बुलढाण्याचा विचार केला तर बुलढाण्यातील मेहकर, खामगाव परिसरात सुद्धा, लोणार परिसरात सुद्धा आज पावसाची शक्यता आहे. तळणी वगैरे परिसर सुद्धा आज तो पाऊस घेतला जाईल. मित्रांनो, राज्यामध्ये 350 तालुके आहेत. त्यामुळे सगळ्यांची माहिती अशा रेकॉर्डिंग किंवा मेसेजमध्ये उल्लेख करायला थोडं अवघड जाते. बंधूंनो, जाफराबाद, भोकरदन परिसरात सुद्धा आज कंडिशन बनणार आहे. पुढचे 5 ते 6 दिवस म्हणजे 25 तारखेपर्यंत रोज हा पावसाचा जो अवकाळीपणा आहे तो महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने किंवा कायम आहे. काही ठिकाणी तर 28 एप्रिलपर्यंत देखील पाऊस आहे. या संदर्भात देखील आपण मागच्या वेळेस सुद्धा बोललो आहे. लातूर वगैरे परिसरात सुद्धा आजची कंडिशन आहे. किनवट वगैरे परिसरात सुद्धा आजची काही प्रमाणात, पण उद्या 2 दिवसानंतर आणखी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचं आगमन होणार आहे. हिंगोली, वाशिम, यवतमाळ परिसरात सुद्धा कंडिशन आहे. सांगायचं म्हटलं तर राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये ही कंडिशन आहे. जळगाव, मालेगाव, धुळे या भागामध्ये काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी अधिक पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. धुळे परिसरातला उत्तर भाग म्हणजे शहरात पावसाची शक्यता कमी करण्यात येईल. वातावरण मात्र धुळसर, वारे वगैरे सुरू आहे. मित्रांनो, रात्री गरमीचं प्रमाण अधिक असलेल्या भागांना वादळी वाऱ्याची किती जास्त असते आणि तशी देखील आणखी येत आहे. तरीही आणखी काही जिल्ह्यांची माहिती देऊ इच्छितो, म्हणजे बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागातही पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूरचा अजूनही 3-4 दिवस पाऊस असणार आहे. कोल्हापूर सुद्धा याच्यामध्ये येतोय. लातूर परिसरातला निलंगा, उदगीर परिसर, अहमदपूर परिसर तसेच परळी वैजनाथ, बीड परिसरातल्या या पावसाची कंडिशन आणखीन 4 ते 5 दिवस कायम आहे. आजही या भागामध्ये पाऊस असणार आहे. उद्यापासून यांची तीव्रता आणखीन थोडी वाढणार आहे. ज्या ठिकाणी म्हणजे एक दिवस अगोदर चांगला पाऊस झाला असेल कमी होतो तो आणि त्यांची लेवल पाहून शकतो काम करायचे. यातील मित्रांनो, बैलांना, जनावरांना सुद्धा व्यवस्थित ठिकाणी बांधायचे. कचरा उडणं, अवघड करणं, भुगा वगैरे गार पडणं अशी कंडिशन उद्भवते आहे. त्यामुळे थोडं सतर्क राहायचं. श्रीरामपूर वगैरे भागात देखील आजचा पाऊस आहे आणि सध्या ठिकाणी वातावरण आजही खराब असणार आहे. पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात जोर आणखी 2 दिवसानंतर वाढणार आहे. वाशिम, मालेगाव, जहांगीर, रिसोड वगैरे परिसरसुद्धा, जिंतूरसुद्धा आज, उद्या, परवा या 3 दिवसाच्या पावसाच्या रवायती आहेत. राज्यामध्ये 25 तारखेपर्यंत गरमीची लेवल वाढून हा पाऊस पडणार आहे. पुढील 27-28 सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडेल आणि